गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार आपे पात्रात कसा बनवायचा ते पाहूया. तर इथे मी बघा आपे पात्र घेतलेला आहे आणि धागा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून धागा आपण भिजत ठेवूया आणि आपे पात्राला आता थोडंसं तूप लावून घेऊया. तूप लावल्यामुळे आपले जे साखरेच्या गाठी आहेत ते लगेच असं सुट्या होतात, म्हणजे एक सैल होतात आणि बाहेर निघतात. धागा मी असा पसरवून घेतलेला आहे आपे पात्रावर आणि इथे मी साखर घेतलेली आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. 1 कप एवढी साखर घेतलेली आहे. आता ते आपण गॅसवर उकळत ठेवूया आणि त्याला उकळी आणून द्यायची. एकदम पाक जसं करायचं आहे. ते मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि ते आपला पाक तयार झाला का पाण्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलं डिशमध्ये आणि बघितले बघा मस्त असा पाक तयार झालेला आहे. आता चमचीने प्रत्येक गोळ्यामध्ये मी 1-1 चमचे असा पाक टाकून देते आणि आता आपण हे थंड करून घेऊया. हे बघा थंड झालेले आणि मस्त असा आपला साखरेच्या पाकाचा हार म्हणजे गोळ्याचा हार आपला तयार झालेला आहे. आणि जर तुमचे आपे पात्र नसेल तर अशा तुम्ही वाट्याद्वारे हार करू शकता.